एकेकाळी राजे आणि दंतकथांनी भरलेल्या देशात धाईमा नावाची एक तरुण मुलगी, जिचे हृदय तिच्या पूर्वजांच्या कथांशी जोडलेले होते, तिच्या भविष्याचे स्वप्न पाहत होते. तिला सामान्य मुलीपेक्षा जास्त इच्छा होती. तिला असे नाव हवे होते जे सामर्थ्य आणि गूढतेने प्रतिध्वनित होईल. तिने तिची मोठी बहीण द्रौपदी, ज्याला अनेकदा द्रुपदाची कन्या म्हटले जात असे, तिच्या जलद मोहक बोटांनी शेल मटार पाहिल्यावर तिला ईर्षेची एक ठिणगी जाणवली. ती तिच्यासारखीच बनू इच्छित होती. द्रौपदी सुंदर होती आणि महानतेसाठी नियत होती. एक भविष्यवाणीद्वारे चिन्हांकित केलेली मुलगी, ती इतिहासाचा मार्ग बदलेल. धाईमा मदत करू शकली नाही, पण ती देखील तिच्या स्वतःच्या अधिकारात एक नायिका बनू शकते का याबद्दल आश्चर्य वाटले. राजा द्रुपद, एक वडील ज्याने आपल्या मुलांवर त्याच्या अद्वितीय कठोर मार्गाने प्रेम केले, द्रौपदीला राजकुमारीला हवे असलेले सर्व काही प्रदान केले. तरीही धाईमाने तिच्या हृदयात एक वेदना धारण केली, एक अनसुलझे वेदना. तिला त्याच्याकडून जाणवलेल्या सुरुवातीच्या नकारामुळे उद्भवली. जसजशी ती मोठी होत गेली तसतसे तिने स्वतःला वचन दिले की एक दिवस जेव्हा ती तिच्या स्वतःच्या राजवाड्यावर राज्य करेल तेव्हा सर्व काही वेगळे होईल. द्रौपदी तिच्या काळ्या त्वचेसह केवळ गोरा रंग साजरा करणाऱ्या समाजात ब्याचदा स्थान नाहीसे वाटले. पण कृष्णाच्या सहवासात तिला आराम मिळाला, ज्याची स्वतःची त्वचा तिच्यापेक्षा गडद होती. त्याच्याकडे अशी आभा नव्हती का जी समाजाच्या अपेक्षांना झुगारू शकेल. ती 14 वर्षांची झाल्यावर धैर्याने भरलेल्या धाईमाने कृष्णाला विचारले की तिच्यासारखी राजकुमारी खरोखरच इतिहास घडवू शकते का. त्या क्षणी तिला आशेचा किरण दिसू लागला. जसजसे दिवस वर्षांकडे वळले तसतसे द्रौपदी एक प्रसिद्ध सौंदर्यात बहरली आणि अचानक एकेकाळची अनोळखी मुलगी लक्ष केंद्रित झाली. कृष्णाने तिची प्रसिद्धी करमणुकीने पाहिली, तर त्यांचा भाऊ, ज्याला धार्मिकतेची आवड होती पण विनोदबुद्धी कमी होती, त्याने मनापासून पाहिले. वडील आणि मुलामध्ये सांगितलेल्या कथा ब्याचदा त्यांच्या कौटुंबिक वारशाच्या कथांकडे वळवल्या जातात, तर इतर कौटुंबिक नाटक पार्श्वभूमीत लपलेले असतात, जे अद्याप येणाऱ्या संकटांचा इशारा देतात. जवळच्या राज्यात एका तरुण राजपुत्राने आपल्या वडिलांच्या चुका पुन्हा करण्याचा निर्धार केला होता. त्याने सावधगिरीने राज्य केले, त्याच्या विरुद्ध कट रचण्यासाठी सदैव सावध राहिले. एके दिवशी राजा द्रुपद कौरव वंशाच्या आक्रमणाने गोंधळात सापडला होता, ज्यावर एका तरुण राजकुमाराने राज्य केले होते, ज्याच्या नशिबाने कृपा केली होती किंवा शाप दिला होता, त्याच्या वर्षांहून अधिक महत्वाकांक्षेने. कुरुक्षेत्राची लढाई अपशकुन झाली, नियतीची कहाणी आव्हानांसह गुंफलेली. या मोठ्या कथेत धी पांडवांचा राजकुमार आणि द्रौपदीचा चांगला मित्र होता. एका प्रतिभावान तरुण योद्धासोबत झालेल्या चकमकीत पकडल्या गेलेल्या धीला त्याच्या मालकाच्या वंशाविषयी आणि नशिबाबद्दल त्वरित प्रश्न पडले. दरम्यान द्रौपदीकडे लक्ष वेधले गेले कारण ती स्वयंवरची तयारी करत होती, तिच्या संभाव्य मित्रांना दाखविण्यासाठी तयार केलेला कार्यक्रम. ही स्पर्धा कोण जिंकेल याची कुजबूज हवेत घुमत होती आणि तिचे हृदय अनिश्चिततेने धडपडत होते. तिला माहीत नव्हते की चकचकीतपणा आणि संघर्षांदरम्यान एक युद्ध सुरू होईल, जे तिची काळजी घेईल आणि संपूर्ण देशावर एक डाग सोडेल. जसजसा स्वयंवरचा दिवस जवळ येत होता, तसतसे द्रौपदीला माहीत होते की तिला निवड करायची आहे. केवळ स्वतःसाठीच नाही तर तिच्यासारख्या सर्व महिलांसाठी, ज्यांना बलवान आणि सन्माननीय म्हणून पाहण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी ठसा उमटवण्याचा तिचा निर्धार होता.
दावेदारांना द्रौपदीच्या हातासाठी स्पर्धा करण्याची वेळ आली तेव्हा पांडूचे पुत्र 5 पांडवसमवेत त्यांचा चुलत भाऊ कर्ण उपस्थित होते. द्रौपदी प्रत्येक स्पर्धकाच्या टक लावून पाहत होती, त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकन करत होती, त्यांच्या शौर्याचे मूल्यांकन करत होती. राजपुत्रांचे प्रयत्न प्रशंसनीय होते, परंतु केवळ एकच विजयी होई. प्रत्येक तणावाने भरलेला क्षण पोलाद आणि सामर्थ्याच्या तेजाने घडलेल्या शोकांतिकेच्या जवळ घेऊन जात असताना भावनांचा उकाडा जाणवत असताना हा कार्यक्रम गोंधळात पडला. निर्विवादपणे त्यांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न, कौरवांच्या षड्यंत्रामुळे एगडगच्ची बदनामी झाली कशी घटना जी द्रौपदीला अपमानाने घेरेल अशी घटना यापूर्वी कधीही न पाहिलेली होती. दुर्योधनच्या माणसांनी तिची प्रतिष्ठा आणि सन्मान लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती तिच्या क्रोधात बंदिस्त होऊन उभी राहिली. तिच्या हताशपणात तिचे विचार कृष्णाकडे गेले, जो त्याने नेहमी वचन दिल्याप्रमाणे तिच्या मदतीला येईल अशी तिला आशा होती. जेव्हा सुडाची वाळू स्थिरावली तेव्हा तिच्या हृदयातील दृढ इच्छाशक्ती उरली होती. तिला न्याय मिळण्याची आकांक्षा होती, तिच्या इच्छेला चालना देणारी एक उत्कंठा निर्माण झाली. द्रौपदीने तिच्या हृदयाला निश्चयाने सशस्त्र केले, तिचे रूपांतर राजकन्येतून योद्ध्यात झाले. द्रौपदीचा प्रवास विश्वासघाताच्या छायेत अडकलेल्या वैभवाच्या कडूगोड क्षणांनी भरलेला होता. युद्धादरम्यान तिचे पती पराक्रमाने विजयासाठी लढले असताना तिने आपला आवाज चालवायला शिकले. तिने कोर्टात हलक्या आणि जड अशा दोन्ही प्रकारच्या चर्चेत स्वतःचे म्हणणे ऐकवले आणि मनातील वेदना आणि निराशेने ओझ्याने दबलेले असतानाही तिला जाणवले की ती अजूनही उठू शकते. ती इतरांसाठी शक्तीचा स्रोत असू शकते. तरीही तिच्या जीवनाचा लस्केप गोंधळलेला होता. युद्धातील प्रत्येक विजयासह तिला दुःखाचा सामना करावा लागला आणि प्रत्येक आनंदाबरोबर हृदयविदारक नुकसान झाले. रणांगण पडलेल्यांच्या रडण्याने भरले होते आणि विजय, त्याच्या नंतरच्या चवमध्ये कडू, नवीन कोंडीकडे मार्ग मोकळा. तिने मित्र आणि शत्रू सारखेच पडताना पाहिल्याने तिला तिच्या नशिबाचे वजन पूर्वीपेक्षा जास्त वाटले. युद्धाच्या समाप्तीनंतर द्रौपदीला तिच्या विषारी भेटवस्तूबद्दल कळले. ती एका पुरुषाशी नाही तर 5 जणांशी लग्न करेल. तिचे नशीब केवळ तिच्या प्रेमाशीच नाही तर तिच्या हृदयावर घट्ट विणलेल्या मत्सर आणि शक्तीच्या चक्राशीही जोडले जाईल. तिच्या पतींच्या कर्तव्याचा पाठपुरावा अखेरीस तिला त्रास देईल या ज्ञानाने शांती निर्माण करणारी तिची स्वप्ने सावलीत होती. तिने तिच्या जोडण्यांच्या वजनावर विचार केल्याने तिच्यामध्ये अनिष्ट सत्यांच्या भावना प्रकट होतील. तिच्या प्रियकर अर्जुनला त्याचा प्रवास अपेक्षेपेक्षा कठीण वाटला. त्यांच्या आयुष्यात अपरिहार्यपणे घुसलेल्या अंधारात ती कशी प्रकाश आणू शकते. भटकंतीची इच्छा तिच्या मनात लवकरच भरली आणि तिला एकटेपणाची इच्छा झाली. पंडालवाडा मजबूत उभा होता पण जड वाटला. राजेशाहीच्या फंदातून बाहेर पडलेल्या एका क्षणात तिने आत्मशोधाचा प्रवास सुरू केला. हा प्रकार ज्याने अनेकदा तिचे अश्रू जमिनीवर भिजवले आणि तिचे विचार वायाच्या कुजबुजात उलगडले. ती या सर्वांतून अस्पर्शित होईल का, की तिचे हृदय कायमचे तुटलेले असेल? अशा प्रकारे वेदनादायक परीक्षा आणि क्लेशांतून द्रौपदी विकसित झाली. इच्छा आणि नुकसानाने बदलली. तिच्या भोवती नवीन लवचिकता चमकत होती. केवळ द्रुपदाची कन्या नाही तर समाजाच्या बंधनांच्या जडणघडणीतून पाहणारी आणि अधिक मजबूत आणि अविचल उद्यास येणारी एक मान्यताप्राप्त व्यक्ती. तिचे नाव केवळ तिच्या जन्माचेच नव्हे तर तिच्या प्रवासाचे तीव्र प्रतिध्वनी प्रतिबिंबित करते. तिच्या पलीकडे जाण्याच्या,
केवळ सहनच नव्हे तर तिच्या सोबत चाललेल्या लोकांच्या नशिबात बदल घडवण्याच्या तिच्या इच्छेने रचलेली एक राग. शोकांतिका तिच्या आनंदाच्या क्षणांचा पाठलाग करत राहील, तरीही कृष्णाच्या मार्गदर्शनाने आणि तिच्या अदम्य आत्म्याने द्रौपदी केवळ जगणार नाही तर ती फुलणार आहे, मुळे रोवणार आहे, जी अनंतकाळात प्रतिध्वनी करण्यासाठी अद्याप सांगलेल्या कथांना जन्म देईल. जसजसे वर्ष थंड होऊ लागले तसतसे दरबारातील स्त्रिया त्यांच्या अदम्य राणीच्या कहाण्या विणत असत. आव्हानांचा सुगंध ओतत असलेल्या जगात आपली जमीन धरून ठेवणारी एक स्त्री, जी इतरांप्रमाणेच त्यांच्यासाठी बोलणारी म्हणून नेहमी लक्षात ठेवली जाईल. करू शकत नाही. हरलेल्या किंवा जिंकलेल्या प्रत्येक लढाईत, क्षितिजाकडे जाणाऱ्या प्रत्येक नजरेत द्रौपदीचे स्वप्न नव्याने सुरू झाले. ती तिचा स्वतःचा वारसा होईल, शक्ती आणि अंतर्ज्ञानाची स्त्री, तिच्या राज्यावर पडलेल्या सावल्या प्रकाशित करेल. तिचा प्रवास फार दूर होता. नियतीने तिला अज्ञातात खोलवर बोलावल्यामुळे द्रौपदी तयार उभी राहिली. तिच्या अस्तित्वाभोवतीच्या गोंधळातही तिचे हृदय एक नवीन मार्ग कोरण्यासाठी तयार झाले. ती मृत्यूच्या मर्यादा ओलांडून त्यांचे नशीब घडवायला येणाऱ्यांसाठी दिवाबत्ती बनेल, नेहमी लढणारी, नेहमीच प्रेमळ, नेहमीच राणी. आणि अशा रीतीने युगानुयुगे एक कथा उलगडली, जी नशीब, लवचिकता आणि धडपडणाऱ्या हृदयाच्या पट्ट्यांनी एकत्र विणलेली, कालांतराने प्रतिध्वनी करते, स्वप्न पाहण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येक आत्म्याचा कायमचा भाग.